आजच्या लेक्चरचा जो आपला विषय आहे TY.BCom व्यवसाय प्रशासन पेपर 3 त्यामधील पहिला जो टॉपिक होता आपला तो वित्त हा भाग आपला किंवा वित्तीय व्यवस्थापन हा भाग आपला पूर्ण झालेला आहे आणि फर्स्ट टर्ममधील पहिला टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने सर्व पॉइंटला धरून विश्लेषण केलेलं आहे. आज आपण आपला व्यवसाय प्रशासन पेपर 3 यातील दुसरा जो टॉपिक आहे तो आहे वित्तीय नियोजन. या वित्तीय नियोजन या भागाकडे आपण जाणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरच्या भागामध्ये आपण वित्तीय व्यवस्थापनाची कार्ये हा भाग पाहिलेला होता आणि या वित्तीय व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये जी अंमलबजावणी विषयक कार्य आहेत त्या अंमलबजावणी विषयक कार्यामधील पहिलं कार्य जे होतं ते म्हणजे वित्तीय नियोजन करणं. कारण कोणताही वित्तीय व्यवस्थापक असेल किंवा कोणताही व्यवस्थापक असेल त्याला आपल्या डिपार्टमेंटशी आपल्या विभागाशी संबंधित नियोजन हे करावंच लागतं आणि म्हणून आपला जो हा विभाग आहे वित्तीय विभाग जो आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे या फायनान्स डिपार्टमेंटला आपल्या डिपार्टमेंटचं जे नियोजन करावं लागतं त्या नियोजनाला वित्तीय नियोजन असे म्हटले जाते. आज आपण याच वित्तीय नियोजन या भागाला आज आपण सुरुवात करीत आहोत. तर आजचा आपला दुसरा टॉपिक आहे वित्तीय नियोजन. आता वित्तीय नियोजन यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे तर वित्तीय नियोजन यामध्ये हा जो टॉपिक आहे यामध्ये आपल्याला 3 भागामध्ये अभ्यास करावायचा आहे. त्यातील पहिला भाग आहे तो म्हणजे वित्तीय नियोजन म्हणजे काय, वित्तीय नियोजनाच्या व्याख्या, वित्तीय नियोजनाचं स्वरूप आणि वित्तीय नियोजनाची व्याप्ती. या वित्तीय नियोजनाच्या पायऱ्या या स्वरूपामध्ये आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा याच टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे तो म्हणजे वित्तीय नियोजनातील पायऱ्या. वित्तीय नियोजनातील पायऱ्याचा अर्थ काय की वित्तीय नियोजन करीत असताना ते शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं पाहिजे आणि जर शास्त्रशुद्ध पद्धतीने वित्तीय नियोजन करावायचं असेल तर त्यासाठी ज्या स्टेप्स आहेत किंवा ज्या पायऱ्या आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही गेलात तर तुमचं वित्तीय नियोजन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि म्हणून त्या वित्तीय नियोजनाच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्याचाही अभ्यास आपण यानंतरच्या किंवा या भागामध्ये किंवा या टॉपिकमध्ये करणार आहोत. आणि वित्तीय नियोजनात या टॉपिकमध्ये आपण शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वित्तीय गरजांच्या अंदाजाच्या पद्धती. जसे का या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे आधुनिक व्यवसायाच्या वित्तीय गरजा कोणत्या आहेत. आधुनिक व्यवसायाच्या वित्तीय गरजा कोणत्या आहेत ते पाहत असताना आधुनिक व्यवसाय चालवित असताना ज्या ज्या अडचणी येतात ज्या ज्या कारणासाठी आपल्याला पैसा लागतो भांडवल लागते ते भांडवल कोणत्या मार्गाने आधुनिक व्यवसाय उभे करू शकतो याबाबतचा आपण अभ्यास यापूर्वी केलेला आहे. आत्ता या भागामध्ये आपण जे पाहणार आहोत की वित्तीय गरजा जर ठरवायच्या असतील आपल्या व्यवसायाला किती भांडवल लागेल भविष्यात किती भांडवलाची गरज असेल याचा अंदाज जर करायचा असेल तर हा अंदाज करीत असताना त्या अंदाजाच्या पद्धती कोणत्या याचा अभ्यास आपण या तिसऱ्या भागामध्ये करणार आहोत. तर आता आपण पुढे जाऊया. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वित्तीय नियोजन म्हणजे काय. ॲक्च्युली वित्तीय नियोजनामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे की वित्तीय नियोजन जनरली आपण काय म्हणू शकतो तर कोणत्याही व्यवसायामध्ये वित्त व्यवस्थापन महत्त्वाचे असते हे आपण पाहिलेलेच आहे. कारण कच्चा माल किंवा व्यवसायाला आवश्यक असणारी खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी पैशाची किंवा भांडवलाची गरज असते आणि जेव्हा हे भांडवल आपल्याला गरज भासेल तेव्हा खात्रीशीररित्या जर मिळवायचं असेल तर त्यासाठी भांडवल मिळवण्याचे विविध मार्ग असतात. जे मार्ग मी तुम्हाला यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले आहेत. त्यामध्ये भागांची विक्री असेल, कर्जरोख्यांची विक्री असेल, सरकारी बॉन्ड्स असतील किंवा सार्वजनिक ठेवी असतील, नफ्याची पुनर्गुंतवणूक असेल, असे अनेक मार्ग असतात आणि त्या अनेक मार्गांपैकी योग्य
स्रोत किंवा योग्य मार्ग कोणता हे निश्चित करणं ही या वित्तीय व्यवस्थापकाची काय असते, जबाबदारी असते. आणि म्हणून हा वित्तीय व्यवस्थापन कार्याचं वित्तीय नियोजन हा एक अविभाज्य भाग असतो. वित्तीय नियोजनाशिवाय वित्तीय व्यवस्थापन हे होऊच शकत नाही. कारण जर तुम्हाला वित्तीय नियोजन यशस्वी करावायचं असेल किंवा वित्तीय व्यवस्थापन यशस्वी करावायचं असेल तर वित्तीय नियोजन करताच आले पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आपल्याला जर परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी आपलं अभ्यासाचं नियोजन हे चांगलं असावं लागेल. आणि जर आपलं अभ्यासाचं नियोजन चांगलं असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये हमखास चांगले यश मिळू शकते. अगदी त्याच पद्धतीने जर वित्तीय व्यवस्थापकाला आपल्या भविष्यामध्ये आपल्या व्यवसायाच्या बाबतीत आपलं व्यवस्थापन चांगलं व्हावे असं जर वाटत असेल तर त्या वित्तीय व्यवस्थापकाने वित्तीय नियोजन हे चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वित्तीय नियोजन हा व्यवसायाच्या आर्थिक गरजा स्पष्ट करणारा आराखडा आहे किंवा ब्ल्यू प्रिंट आहे असे आपण म्हणतो. आता आराखडा किंवा ब्ल्यू प्रिंट म्हणजे काय, की जसा एखादा आर्किटेक्चर कोणतीही बिल्डिंग बांधण्या अगोदर त्याचा एक कच्चा आराखडा तयार करीत असतो आणि त्या आराखड्यानुसार ती बिल्डिंग उभी राहत असते. आणि म्हणून जसा आर्किटेक्चर त्या बिल्डिंगचा कच्चा आराखडा, त्याला तुम्ही जे प्लॅन म्हणता बिल्डिंग प्लॅन, तर तो जो बिल्डिंग प्लॅन जो तयार करत असतो तो बिल्डिंग प्लॅन हा त्या आर्किटेक्चरचा बिल्डिंगचा नियोजनाचा भाग असतो. अगदी तशाच पद्धतीने जर व्यवस्थापकाला वित्तीय व्यवस्थापन करावायचं असेल तर वित्तीय नियोजन म्हणजेच त्याच्या आर्थिक गरजा स्पष्ट करणारा आराखडा असतो किंवा ब्ल्यू प्रिंट असते. म्हणजेच कच्चा स्वरूपामध्ये केलेला आपल्याला भविष्यात काय लागेल, कसं लागेल, तो पैसा कोणता लागेल, किती लागेल, कोणत्या मार्गाने आणावयाचा याचा विचार करणं त्यालाच ब्ल्यू प्रिंट असं म्हणतात. आणि हेच कार्य या वित्तीय नियोजनामध्ये अपेक्षित असलेले आपल्याला दिसून येते. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वित्तीय नियोजनाच्या व्याख्या. आता वित्तीय नियोजनाच्या व्याख्या हा विचार करताना गेल्या वर्षी तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंटमध्ये BM मध्ये व्यवस्थापनाची 5 कार्य होती. त्यामध्ये नियोजन, नियंत्रण, समन्वय, संघटन आणि निर्णय घेणे अशा 5 कार्यांचा समावेश जनरली सर्व व्याख्यांमध्ये तुम्हाला दिसून आलेला असेल. म्हणजे कोणतंही व्यवस्थापनाचं जर कार्य घेतलं तुम्ही तर त्या प्रत्येक लेखकांनी कुठल्याही नियोजनाच्या कुठल्याही व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियोजन हे कार्य तुम्हाला पहिलं कार्य म्हणून सांगितलेलंच आहे. कारण कोणतंही व्यवस्थापन हे नियोजन कार्याशिवाय सुरूच होत नाही. अगदी व्यवस्थापनाचा श्री गणेशा असं सुद्धा आपण या नियोजनाला म्हणू शकतो. आणि आता आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे ते म्हणजे वित्तीय नियोजन कशाला म्हणावयाचे. एर्जा सोलमन यांनी व्याख्या दिलेली आहे. ते म्हणतात की स्थूल मानाने पाहिले तर एखाद्या संस्थेच्या एकूण आर्थिक आराखड्याचे सादरीकरण म्हणजे आर्थिक नियोजन होय. तर संकुचित दृष्टिकोनातून पाहिले तर अनेक क्षेत्रातील नियोजित गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे आर्थिक गरजा ठरविणे त्याला आर्थिक नियोजन असे म्हणता येईल. आता एर्जा सोलमन यांच्या म्हणण्यानुसार काय आहे पहा, की जर सरळ पाहिलं तर एखाद्या संस्थेच्या आर्थिक आराखड्याचे सादरीकरण, एकच शब्द त्यांनी वापरलाय की व्यवसायाच्या आर्थिक आराखड्याचे सादरीकरण म्हणजे काय. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आर्थिक आराखड्याचे सादरीकरण हा शब्द या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा दिसेल. आर्थिक आराखड्याचे सादरीकरण. आत्ताच मी सांगितलं की आराखडा म्हणजे काय, की जसा आर्किटेक्चरचा व्यवसायाचा किंवा बिल्डिंगचा जसा आराखडा असतो तसं कोणत्याही व्यवसायाचा जो भांडवलाचा मिळवण्याचा आणि खर्च करण्याचा जो आराखडा तयार केला जातो त्याचं सादरीकरण म्हणजे आर्थिक नियोजन. आणि म्हणून व्यवसायाचं आर्थिक सादरीकरण करणे किंवा त्याला आपण
म्हणू शकतो की कोणत्याही व्यवसायामध्ये जर आर्थिक बाबी कशा पद्धतीने मांडावयाच्या, पैसा येणार कसा आणि पैसा जाणार कसा, याचं जे सादरीकरण केले जाते त्यालाच वित्तीय नियोजन असे म्हटले जाते. तर संकुचित दृष्टिकोनातून पाहिले तर नियोजित गोष्टी प्रत्यक्ष आणण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा ठरविणे त्याला सुद्धा काय म्हणता येईल, आर्थिक नियोजन असे म्हणता येईल. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे ऑकर आणि बॉन. ऑकर आणि बॉन यांची व्याख्या काय आहे ते पाहूया आपण. ऑकर आणि बॉन यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक नियोजनात केवळ आर्थिक कार्याचा समावेश होतो असे नाही, तर त्यामध्ये आर्थिक संस्थेची उद्दिष्टे ठरविणे, आर्थिक धोरण आणि व्यवस्थापकीय पद्धती ठरविणे अशा गोष्टींचा समावेश होतो. अशा बड्या गोष्टी येतात म्हणजे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. आता ऑकर आणि बॉन यांच्या म्हणण्यानुसार कशाला या ठिकाणी जास्त महत्त्व दिलेलं आहे, तर आर्थिक नियोजन हे आर्थिक कार्याचा भाग आहे. म्हणजे अर्थाशी रिलेटेड, पैशाशी रिलेटेड, भांडवलाशी रिलेटेड असणारं हे कार्य आहे आर्थिक नियोजन. आणि त्यामध्ये काय केले जाते, तर पहिल्यांदा आर्थिक उद्दिष्टे ठरवली जातात. आणि आर्थिक उद्दिष्टामध्ये पहिलं उद्दिष्ट कोणतं असतं, नफा मिळविणे. नफा मिळविणे हे कोणत्याही व्यवसायाचं पहिलं आर्थिक उद्दिष्ट असते. आणि या संस्थेचं आर्थिक उद्दिष्ट ठरविणे म्हणजेच संस्थेचं आर्थिक नियोजन किंवा वित्तीय नियोजन करणे होय. त्याचबरोबर आर्थिक धोरण ठरविणे. आर्थिक धोरण ठरविणे याचा अर्थ काय, उद्दिष्ट आणि धोरण यामध्ये काय फरक आहे, तर उद्दिष्ट म्हणजे जे साध्य करावायचं आहे ते. आता उदाहरणार्थ तुम्हाला परीक्षेमध्ये 70% मार्क्स मिळवायचे, हे तुमचं उद्दिष्ट झाले. परीक्षेमधील 70% मार्क्स हे तुमचे काय झालं, उद्दिष्ट झालं. आणि धोरण म्हणजे काय, तर ते 70% मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाने अभ्यास करणार आहात ते मार्ग ठरवणं म्हणजे धोरण. हे जसं तुमचं अभ्यासाच्या बाबतीत झाले तसे व्यवसायाच्या बाबतीत, व्यवसायाच्या आर्थिक नियोजनाच्या बाबतीत व्यवसायाची आर्थिक उद्दिष्ट, मग व्यवसायाचं आर्थिक उद्दिष्ट पहिला सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट कोणते असते, ते म्हणजे नफा मिळवणे. आणि हे नफा मिळवण्याचे आर्थिक उद्दिष्ट असते ते साध्य करण्यासाठी तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात, ज्या योजना आखणार आहात त्याला धोरण म्हटलं जातं. कोणत्या मार्गाने तुम्ही जाणार, कोणत्या मार्गांचा अवलंब करणार त्याला आर्थिक धोरण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आर्थिक व्यवस्थापकीय पद्धती ठरवणं. व्यवस्थापकीय पद्धती ठरवणं याचा अर्थ काय, की काल आपण जे पाहिलं त्यामध्ये की व्यवसायाच्या भांडवलाची नियोजन करीत असताना शिस्त निर्माण करणं, नोंदी ठेवणं, पैशाचा योग्य वापर करणं, पैशाचं भांडवलाचं संकलन करणं, हे सर्व ठरवण्याच्या कार्याला व्यवस्थापकीय पद्धती ठरविणं असं म्हटलं जातं. तर वॉकर आणि बॉन यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक नियोजन किंवा वित्तीय नियोजन हे दुसरं तिसरे काही नसून केवळ आर्थिक कार्याचा एक भाग असून संस्थेची उद्दिष्ट ठरविणे, संस्थेचे आर्थिक धोरणे ठरविणे आणि आर्थिक पद्धती ठरविणे या कार्यांनाच वित्तीय नियोजन असं म्हटलेलं आहे. आपण पुढचा भाग पाहत आहोत ते म्हणजे वित्तीय नियोजनाचे स्वरूप. वित्तीय नियोजनाचे स्वरूप कसे असते, नेचर आपण त्याला म्हणतो, नेचर ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. आता फायनान्शियल प्लॅनिंगचं करीत असताना त्याचं स्वरूप कोणत्या स्वरूपामध्ये असतं त्याचा भाग आपण यामध्ये आता पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे नियोजन हे उद्दिष्टाभिमुख असते. अतिशय महत्त्वाचं असं हे स्वरूप आहे. नियोजन काय असते, नियोजनाला काय अपेक्षित आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही कोणतंही जे नियोजन करणार आहात तर ते नियोजन हे तुमचं उद्दिष्टाभिमुख असले पाहिजे. उद्दिष्ट आताच मी सांगितले की कोणत्याही व्यवसायाचं उद्दिष्ट कोणते असते, नफा मिळविणे. कोणत्याही व्यवसायाला पहिल्यांदा जर त्याचं उद्दिष्ट साध्य कोणतं असेल तर नफा मिळवणे, नंतर व्यवसायाचा विकास करणे, व्यवसायाची वाढ करणे, व्यवसायाला नावलौकिक मिळवून देणे, एक बाजारामध्ये चांगली पत निर्माण करणे, ही व्यवसायाची अनेक उद्दिष्टे आहेत. आणि म्हणून तुम्ही व्यवसायाचं आर्थिक नियोजन करीत असताना तुमच्या व्यवसायाचं जे उद्दिष्ट आहे
त्या उद्दिष्टांना अनुसरून तुमचं नियोजन असलं पाहिजे. आता तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं, जर तुमचं 70% हे तुमचं काय असेल, उद्दिष्ट असेल, तर त्या 70% मिळविण्यासाठी तुम्ही जे नियोजन कराल ते तुमचं उद्दिष्टाभिमुख नियोजन म्हटलं जाईल. समोर तुमच्या टार्गेट काय आहे, तुम्ही कोणत्या ध्येयापर्यंत जाणार आहात, ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही जे जे नियोजन कराल त्याला म्हणलं जातं नियोजन हे उद्दिष्टाभिमुख असले पाहिजे. जसा अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता, तसं व्यवसायामध्ये व्यावसायिकाला किंवा वित्तीय व्यवस्थापकाला व्यवसायाचा नफा हेच उद्दिष्ट दिसले पाहिजे आणि तेच समोर ठेवूनच व्यवसायाचा नफा, व्यवसायाची वाढ आणि व्यवसायाचा विकास हे उद्दिष्ट समोर ठेवूनच वित्तीय व्यवस्थापकाने आपले वित्तीय नियोजन केले पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे किंवा स्वरूप आहे ते म्हणजे वित्तीय नियोजन ही विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया आहे. अतिशय सुंदर असं हे स्वरूप आहे. आता या स्वरूपामध्ये काय अपेक्षित आहे, यामध्ये म्हटलेलं आहे विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया. विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया म्हणजे काय, आता आपण एका शब्दाचा अर्थ पाहूया. त्यामध्ये विवेकपूर्ण म्हणजे काय, विवेक म्हणजे काय, विवेक म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याचं नाव नाहीये, तर विवेक ही एक संकल्पना आहे. विवेक यामागे एक विचार आहे. विवेक या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे कोणतीही कृती करताना त्या कृती करण्या अगोदर केलेला सारासार विचार. विवेकपूर्ण या शब्दाचा अर्थ मी पुन्हा एकदा सांगते की कोणतीही कृती करीत असताना त्या कृती करण्या अगोदर केलेला चांगल्या आणि वाईट परिणामांचा केलेला सारासार विचार म्हणजे विवेक होय. याचा अर्थ की जी तुम्ही कोणतीही कृती कराल, ती कृती करण्या अगोदर या कृती केल्यानंतर काय परिणाम होणार आहेत हे अगोदरच विचार करणं त्यावर आणि नंतर निर्णय घेणं, याला विवेक असं म्हटलं जातं. म्हणून वित्तीय नियोजन हे विवेकपूर्ण आहे. विवेकपूर्ण आहे याचा अर्थ काय, तर वित्तीय नियोजन करीत असताना तुम्हाला ते वित्तीय नियोजन केल्यानंतर त्याचे काय परिणाम होणार आहेत, ते वित्तीय नियोजन केल्यानंतर त्याच्यातून काय फलित प्राप्त होणार आहे याचा अगोदर विचार करावा लागेल. म्हणून त्याला म्हटलेलं आहे विवेकपूर्ण आहे. त्यामध्ये दुसरा शब्द आहे बौद्धिक प्रक्रिया आहे. आता बौद्धिक प्रक्रिया आहे याचा अर्थ काय, जशी वित्तीय नियोजन ही विवेकपूर्ण क्रिया आहे तशी ती बौद्धिक आहे. बौद्धिक म्हणजे वित्तीय नियोजन हे तुम्हाला लाकडी ठोकळ्याचं किंवा गणपतीच्या मूर्तीसारखे मातीचं करता येत नाही. तुम्हाला ते दृश्य स्वरूपात करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करावा लागतो. ज्यावेळेला तुम्ही मी भविष्यात काय करणार आहे हे तुम्ही हाताने असे दाखवू शकत नाही मूर्ती स्वरूपात, तर ते तुम्हाला मनामध्ये ठरवावं लागेल, विचार करावा लागतो मी काय भविष्यात करणार आहे. तसं वित्तीय व्यवस्थापकाला सुद्धा वित्तीय नियोजन करीत असताना तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. त्याची बौद्धिक पॉवर तेवढी स्ट्रॉंग असावी लागते. एखादा चांगला अभ्यासू व्यक्तीच चांगलं वित्तीय नियोजन करू शकते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की वित्तीय नियोजन ही विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया आहे. विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया आहे याचा अर्थ की पूर्णपणे वित्तीय नियोजन करीत असताना वित्तीय व्यवस्थापकाने पूर्णपणे सारासार विचार करून आपल्या बुद्धिमत्तेचा पूर्ण वापर करून वित्तीय नियोजन केले पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की वित्तीय नियोजन ही विवेकपूर्ण आणि बौद्धिक प्रक्रिया आहे. तिसरं त्याचं स्वरूप आहे ते म्हणजे वित्तीय गरजांचा अंदाज घेणे. वित्तीय गरजांचा अंदाज घेणे याचा अर्थ काय, आता यामध्ये पण आहे की तुम्ही गेल्या वर्षी नियोजनाची वैशिष्ट्ये पाहिलेली असतील. SY.BCom मध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये नियोजनाची वैशिष्ट्ये हा भाग आहे. तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, परंतु मी सांगते. तर वित्तीय नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य
कुठल्याही नियोजनाचं असते ते म्हणजे वित्तीय नियोजन हे अंदाजावर उभे असते किंवा अंदाज हा वित्तीय नियोजनाचा पाया असतो. अंदाज हा वित्तीय नियोजनाचा पाया असतो. आणि दुसरं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे वित्तीय नियोजन हे भविष्याशी संबंधित असते. हे 2 वैशिष्ट्ये असतात. आता यामध्ये काय अपेक्षित आहे, तर वित्तीय नियोजनाचा अंदाज हा पाया आहे. अंदाज म्हणजे काय, तर भविष्यामध्ये काय होईल याच्याविषयी केलेलं भाष्य. आज पाऊस पडेल की नाही याविषयी केलेलं भाष्य हा आपला काय असतो, अंदाज असतो. पडेल न पडेल तो अंदाज खरा ठरेल खोटा ठरेल हे नंतर ठरते. पण आज मला अंदाज माझा काय वाटतो की आज पाऊस पडेल, हे माझा अंदाज झाला पावसाविषयीचा. तसं वित्तीय व्यवस्थापकाला वित्तीय गरजांच्या विषयीचा अंदाज करावा लागतो. म्हणजे व्यवसायाला भविष्यामध्ये किती भांडवल लागेल, कोणत्या गरजेसाठी किती पैसा लागेल याचा अंदाज करता आला पाहिजे. आणि वित्तीय कुठलंही नियोजन, ते वित्तीय असो, मार्केटिंग असो, आपल्या जीवनातील असो किंवा कोणतंही नियोजन असो, नियोजन हे नेहमी आत्ताच्या क्षणाच्या नंतरच्या पुढच्या क्षणाचं करता येतं, भविष्याचं करता येतं. मागच्या काळाचं नियोजन करता येत नाही. म्हणून नियोजन हे भविष्याशी रिलेटेड असते, भूतकाळाशी रिलेटेड नसते. भूतकाळाचं नियोजन तुम्हाला आत्ता करता येत नाही. नियोजन हे नेहमी भविष्य काळाचं केलं जातं. म्हणून त्याचा कालावधी भविष्याशी असतो आणि भविष्यात काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून त्याच्याविषयी फक्त आपण अंदाज करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की व्यवसायाला भविष्यामध्ये वित्तीय गरजा किती लागतील त्याचा अंदाज घेणे हे वित्तीय नियोजनाचं स्वरूप आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की भविष्याशी रिलेटेड वित्तीय व्यवस्थापनाच्या गरजा याच्याविषयी अंदाज करणे हे वित्तीय नियोजनामध्ये अपेक्षित असते. त्यानंतर चौथं स्वरूप आहे ते म्हणजे जास्तीत जास्त नफ्याचे उद्दिष्ट. आत्ताच मी सुरुवातीला सांगितले होतं, पहिल्याच पॉईंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेले होते, आठवते का पहा, की नियोजन हे उद्दिष्टाभिमुख असले पाहिजे. आणि कोणत्याही व्यवसायाचे उद्दिष्ट हे कोणते असते, नफा असते. तेच उद्दिष्ट इथं चौथ्यामध्ये आलेलं आहे. इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे की नियोजन हे नेहमी नफ्याशी रिलेटेड असले पाहिजे. नफा आणि तो जास्तीत जास्त नफा, दरवर्षी नफ्याचं प्रमाण हे वाढलं पाहिजे. जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हे टार्गेट ठेवून, हे ध्येय ठेवून नियोजन केलं गेलं पाहिजे. नाहीतर तुम्ही केवळ नियोजन करीत आहात, भविष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्ही फेल जात असाल आणि तोट्यामध्ये जात असाल तर तुमचं नियोजन हे योग्य प्रकारे झाले नाही असं समजलं जातं. कारण ज्या वेळेला तुमचा नफा हे उद्दिष्ट जर तुमच्या नियोजनातून साध्य होत नसेल तर तुम्ही केलेल्या नियोजनाला काहीच अर्थ प्राप्त होत नाही. कारण तुमचं नियोजन हे चांगल्याच प्रकारे असेल तर ते नियोजन नक्कीच यशस्वी होऊ शकतं. आणि जर तुमचं केलेलं वित्तीय नियोजन जर यशस्वी झालं तर तुमचं चौथं जे उद्दिष्ट आहे, जास्तीत जास्त नफ्याचे उद्दिष्ट, हे साध्य झाल्याशिवाय राहत नाही. तर वित्तीय नियोजनाच्या स्वरूपामध्ये चार भाग येतात किंवा 4 मुद्दे येतात की नियोजन हे उद्दिष्टाला धरून असावे लागते. नियोजन ही विवेकपूर्ण सारासार विचार करून करण्यात येणारी बौद्धिक प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये वित्तीय व्यवस्थापकाला आपल्या बुद्धिमत्तेचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर भविष्यामध्ये असणाऱ्या वित्तीय गरजांचा अंदाज वित्तीय नियोजन करताना करावा लागतो. आणि जास्तीत जास्त नफा हे उद्दिष्ट ठरविणं हे नियोजनामध्ये अपेक्षित असते. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे शांत चित्ताने आपण आजचं व्याख्यान ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद.